कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही एखाद्यासाठी ऑलवेज अवेलेबल आहात, पण तो व्यक्ती तुमच्यासाठी फक्त त्याला गरज असेल तेव्हाच येतो. कधी कधी तुम्ही रडत असता, पण तो म्हणतो आता नाही, नंतर बोलू, आणि तो नंतर कधी येतच नाही. आज आपण बोलणार आहोत प्रेम की इमोशनल कन्व्हिनियन्स याबद्दल. जे प्रेम नसतं तर एक सवय असते, एक फायदा असतो, एक इमोशनल यूज असतो. नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सायलेंट स्ट्रेंथ विथ सुषमा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमोशनल कन्व्हिनियन्स म्हणजे काय. इमोशनल कन्व्हिनियन्स म्हणजे काय यावर आपण बोलणार आहोत. तर जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला समजून घ्यायला, आधार द्यायला, ऐकून घ्यायला, प्रेम द्यायला वापरतो, त्याला म्हणायचं इमोशनल कन्व्हिनियन्स. पण तो तुमच्या भावनांना, तुमच्या दुखण्याला, तुमच्या गरजांना कधीच प्रायोरिटी देत नाही. तुम्ही त्याच्यासाठी होम असता, पण तो तुमच्यासाठी कधीच सेफ प्लेस नसतो. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. स्टोरी नंबर 1. ती नेहमी ऐकून घेणारी, ऐका हं, ती मुलगी नेहमी ऐकून घेणारी. त्याचा फोन आला की सगळं सोडून उचलायची. त्याचा ऑफिसचा स्ट्रेस असो, फॅमिली प्रॉब्लेम्स असो, एक्सची आठवण असो, ती शांतपणे सगळं ऐकायची. पण एक दिवस ती खूप तुटली होती. तिने फोन केला, त्याने उचलला. तो म्हणाला आज मूड नाही, नंतर बोलू. पण तो नंतर कधी आलाच नाही. तिला तेव्हा समजलं, मी प्रेमात नव्हते, तर मी फक्त एक इमोशनल डस्टबिन होते. यू गेटिंग माय पॉईंट? इमोशनल डस्टबिन. मग आता इमोशनल कन्व्हिनियन्सची काही लक्षणं आहेत. जर हे सायन्स तुमच्या नात्यात असतील तर सावध व्हा. तर ती काय आहेत बघा. तो किंवा ती फक्त त्याच्या स्वतःच्या प्रॉब्लेमसाठीच येतात. तुम्ही बोलाल तेव्हा ते रिप्लाय देतात, पण कसे? लेट, सो ड्राय. तुमच्या टीयर्सपेक्षा त्यांना त्यांचा इगो इम्पॉर्टंट असतो. तुमचं प्रेझेन्स गृहीत धरलं जातं. तुम्ही दूर गेलात तर तो घाबरतो, पण रिस्पेक्ट देत नाही. कमिटमेंटबद्दल प्रश्न विचारला की सायलेन्स. तर हे प्रेम नाही आहे, यालाच म्हणतात इमोशनल कम्फर्ट झोन. आता दुसरी स्टोरी बोलू. तो कधी रेडी नव्हता. आता जेव्हा ती त्याला म्हणायची की आपण फ्युचरबद्दल बोलूया का, तो म्हणायचा आता नाही, वेळ दे थोडं. पण वर्ष गेली, तो रेडी कधीच झाला नाही. कारण ट्रूथ हा होता की तो तिच्यावर अवलंबून होता, पण बांधील कधीच नव्हता. इमोशनल कन्व्हिनियन्स असते तिथे फ्युचर कधीच नसते. मग आता राहिला प्रश्न, आपण हे सगळं का सहन करतो? गोष्टी तर आपल्याला समजतात, कारण त्या आपल्यासोबत घडतात, आपण सफर करतोय. तर याची कारणं आहे का? एकटे असण्याला घाबरणं. कमी प्रेम मिळालं तरी चालेल असं म्हणतो आपण, पण आपण एकटे असण्याला घाबरतो. तो बदलला तर या होपमध्ये अडकतो, स्वतःची किंमत विसरतो. आपण प्रेम मागतो, पण बदल्यात सायलेन्स ॲक्सेप्ट करतो. लक्षात ठेवा, ज्याला तुम्ही हरवलात त्याला काही फरक पडत नाही, जो तुम्ही आधीच त्यांच्या आयुष्यात हरवलेले होता. जे प्रेम तुम्हाला रोज डाऊट देतं ते प्रेम नसतं. जे प्रेम तुम्हाला शांत झोप देत नाही ते प्रेम नसतं. मग आता यासाठी करायचं काय? बाउंड्रीज ठेवा. मी इम्पॉर्टंट आहे हे स्वतःला सांगा, स्वतःला आठवा ते. ॲक्शन्स बघा, शब्द नाही. स्वतःला इमोशनली रिचार्ज करा. एकटं राहणं शिका, वापरलं जाण्यापेक्षा. बेईंग अलोन इज ऑलवेज बेटर दॅन बेईंग युज्ड. आता जर तुम्ही फक्त तेव्हाच आठवले जाता जेव्हा समोरच्याला गरज असते, तर ते प्रेम नाही, स्वार्थ आहे. मग तुम्ही स्वतःचा उपयोग का करून देताय? प्रेम की इमोशनल कन्व्हिनियन्स? आता खरं तर हे तोडणं सोपं नाही, पण स्वतःला वाचवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ऑप्शन नाही आहात, तुम्ही प्रायोरिटी आहात. लक्षात ठेवा ही गोष्ट, तुम्ही ऑप्शन नाही आहात, तुम्ही प्रायोरिटी आहात. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की लिहा की आय चूज सेल्फ रिस्पेक्ट, आणि शेअर करा. कदाचित कोणाला तरी आज या व्हिडिओची गरज असेल. नमस्कार, भेटू अशाच एका छान व्हिडिओसह.